हॅलो पब्लिक, नमस्कार सर्वांना. सकाळीच आपल्याला एक भाडा होता स्टेशनचं, ते घेऊन आलो होतो आणि सिग्नलवरून आपल्या गणपती बाप्पासाठी मस्त छोटूसा हार घेतला होता. मोबाईल रिक्षामध्ये ठेवून केस नीट करत होता आणि व्हिडिओ काढत होता. तेवढ्यात माझा मोबाईल खाली पडला. नशीब जास्त काय झालं नाही फोनला. ते भाडं सोडून झाल्यानंतर लगेच आलो आपल्या लाईनीमध्ये आणि रिक्षा लाईनीमध्ये टाकून रिक्षामध्ये जाऊन बसलो. आज माझ्या चॅलेंजचा दिवस 19 आहे, ज्यामध्ये मी 100 दिवसामध्ये 1 लाख रुपये कमवणार रिक्षा चालून. फायनल आपल्या उद्या चॅलेंजचा 20 दिवस पूर्ण होतील आणि 20,000 रुपये आपले जमा होतील. आपला नंबर येता पाऊस पण लागला थोडा थोडा. त्यानंतर मग दुपारी घरी आलो आणि हा बघा आपला पप्पी. आज पप्पी तर त्याच्या पार्टनरला पण घेऊन आला. घरामध्ये जातो आणि पटकन जेवण करून घेते, कारण मला दुसरा एक भाडा 8 दिवसातून माझा हा तिसरा भाडा आहे. तिसरा भाडा आपला प्रणय भावाचाच आहे. आम्ही चाललोय रेंज ऑफिसला, गोडाऊन मधून सामान आणायचं होतं. आजचा पूर्ण दिवस तर माझा भाडे मारून चालाय. असे रोजचे रोज भेटले ना तर खूप मजा येईल रिक्षा चालवायला. त्या दादाने रिक्षावर लाईन बघा कशी टाकली, नो एक्स नो नेक्स्ट, जस्ट कमाव आणि उडाव. लाईन तर एक नंबर आहे, पण पैसे पण लिमिट मध्ये उडवा. त्यानंतर प्रणय माझा टॅप काढून लागला, त्यामध्ये पबजी खेळायला. काय सांगायचं, जिकडे जाईल तिकडे नुसता पबजी ना पबजी. ट्रान्सपोर्टच्या गोडाऊन जवळ आल्यानंतर जे सामान पाहिजे होतं आम्हाला ते घेऊन झाल्यानंतर ते घेऊन गेलो सर्वात पहिला घरी. प्रणयच्या घरून निघालो, स्टेशनला जात होतो. तेवढ्यात मला हा दादा भेटला आणि